नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणासाठी मतदान पार पडलं. मतदान संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पाहता 65.48% एवढं झालं होतं. मतदान प्रत्येक तालुका निहाय कसं झालं याचंही आपण सकाळच्या व्हिडिओत हे केलं होतं. मात्र हे ज्यावेळेस आपण खोलात जाऊन मतदान कसं झालं आहे आणि कसं कुठं जास्त आणि कुठं कमी झालं आहे हे जर पाहत गेलो तर जिल्ह्यातील 8 तालुक्यापैकी फक्त 3 तालुक्यात 2017च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची जी टक्केवारी झाली होती त्यापेक्षा थोडंफार मतदान जास्त झालेलं आहे. ते 3 तालुके म्हणजे कळंब, वाशी आणि परांडा हे होते. कळंब तालुक्यात 2017पेक्षा फक्त 0.80% मतदान जास्त झालं आहे. तर वाशीत मतदान जे वाढलं आहे ते 2.5% वाढलं आहे. परांडा तालुक्यात मात्र 2017पेक्षा बऱ्यापैकी मतदान वाढलं आहे आणि ते वाढलेलं मतदान 3.5% एवढं आहे. यावरून आता या 3 तालुक्यात वाढलेलं मतदान कोणाला फायदेशीर ठरेल, कोणाला तोट्याचं होईल याकडं लक्ष द्यावं लागेल. परंतु जवळपास 9 वर्षानं होत असलेली निवडणूक, त्यामुळं वाढलेली उमेदवाराची संख्या, प्रत्यक्ष रिंगणात असलेली तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, सप्तरंगी अशा लढती, यामुळं ही मतदानाची टक्केवारी वाढली असू शकते असा एक अंदाज असून त्यातही मग वाढलेलं मतदान तसं निर्णायक ठरणार आहे. या 3 तालुक्यात मिळून 16 जिल्हा परिषदेचे गट आणि 32 पंचायत समिती गण आहे. यामुळं सत्ता स्थापन करण्यास कोणाला अडचण येईल असं म्हणणं धारिष्ट्याचं स्थळ आहे. पण तरीही या 16पैकी जर भाजपला या 16 जिल्हा परिषद गटापैकी अवघ्या 5-6 ठिकाणी विजयश्री प्राप्त करता आली तर एकूण जिल्ह्याच्या 55पैकी त्यांचं मग जिल्हा परिषदेचं बल घटण्याची शक्यता जास्त आहे. आणि मग असं जर घडलं तर कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 20 भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवार निवडून आल्याचं आपल्याला उद्या दुपारनंतर दिसून येईल. उर्वरित 5 तालुके जे आहेत त्यात धाराशिव येथे जवळपास 6% 2017पेक्षा कमी मतदान झालं आहे. तुळजापुरात 4% मतदान कमी झालं आहे. भूममध्येही 1.5% मतदानात 2017पेक्षा घट झालेली आहे. लोहाऱ्यात जवळपास 2.5% मतं 2017 तुलनेत कमीच आहेत. उमरग्यात अवघ्या 0.5% मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे. या 5 तालुक्यात मग 39 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि मग तेथून जास्तीत जास्त कोणता पक्ष कोणाला मतदान कोणाचे उमेदवार निवडून येतील यावरच मग
जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येईल हे दिसतंय. परंडा, कळंब आणि वाशी या तिन्ही तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे परंडा वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं थोडाफार प्रभाव आहे. तो जाणवतो. पण समजा त्यांच्या प्रभाव खरंच जाणवला तर त्यांना म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर या 16पैकी हमखास 5 जागा ते जिंकतील असंच एकंदरीत चित्र दिसतंय. आणि मग एकूण 55 पैकी ज्या 10च्या आसपास शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या जागा निवडून येतील त्यातील 50% सदस्य हे तानाजी सावंत यांना मानणारे असतील आणि त्यावेळी मग सत्ता कोणाची येईल हे तानाजीराव सावंत ठरवतील. आणि कदाचित ते जर का महायुतीकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचं पुढं नाव घेत असेल तर ते हमखास आपल्या 5ही शिलेदारांना खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, प्रवीण स्वामी आणि काँग्रेस यांचे जे उमेदवार निवडून आले असतील त्यांच्या पाठीशी त्यांना उभे राहायला सांगतील हे मात्र नक्की. काल झालेल्या निवडणुकीत जवळपास 17 ते 27 ठिकाणी EVM मशीन बंद पडल्या होत्या. त्यामुळं काही काळ मतदान थांबलंही होतं. त्यामुळंच खामसवाडी जिल्हा परिषद गटातील खामसवाडी या गावात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचंही सांगितलं जातं. मतदान प्रक्रिया तशी शांततेनंच पार पडली असली तरी काही ठिकाणी म्हणजे भूम तालुक्यातील पाथर्डी या जिल्हा परिषद गटात एका ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार पैसे वाटतोय म्हणून त्याच्यावर मतदानापूर्वी रात्री 1:45 वाजता त्या पैसे वाटणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडं रोख 20,000 आणि मतदारांच्या नावाची यादीही सापडल्याचं सांगितलं जात आहे. तर काल मतदान प्रक्रिया सुरू असताना जी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यातून तानाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकात जी चर्चा झाल्याचं सांगितलं जाते त्यानंही तेवढंच काही ते गालबोट लागलेलं होतं. आता उद्या सकाळी 10 वाजता प्रत्येक तालुक्यानिहाय मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रारंभी टपाली मतदानाची मोजणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात EVM मशीनची मतमोजणी सुरू होईल. साधारण ते दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचा निकाल जिल्हा परिषदच्या 55 गटाचा आणि 110 पंचायत समिती गणाचा पण निकाल आपल्या समोर येईल आणि त्यावेळेस काय चित्र निर्माण झाले हे कळेल. आणि त्यापुढं मग प्रत्येक पक्षाचे प्रत्येक युती आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळी सत्ता काबीज करण्यासाठी धावपळ करताना आपल्याला दिसून येते. आज शिगावीचा राणा म्हणून ज्यांना पूर्ण देश ओळखतो त्या गजानन महाराज यांचा प्रकट दिन होता. प्रकट दिनानिमित्त
जवळपास 750 दिंड्या ह्या शेगावी दाखल झालेल्या होत्या. तर भाविक पण जवळपास 5 लाखाच्या आसपास शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातून तिथं दाखल झालेले होते. धाराशिव येथील जो पालखी महामार्ग आहे, म्हणजे त्याला जुना वरुडा मार्ग म्हणतात, तेथे असलेल्या गजानन महाराज मंदिरात पण भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून आली. सकाळी दिंडी, अभंग असे धार्मिक कार्यक्रम पण झाले. अनेक भाविकांनी आपल्यातर्फे तिथे अन्नदान पण केलं आणि मंदिर संस्थांनं आलेल्या भाविकांना प्रसाद पण वाटप केला. त्या गजानन महाराज मंदिराची चित्रफित इथं आपण दाखवत आहोत. का हो पांचा? आज सलग 4थ्या दिवशी बारामतीमध्ये पवार कुटुंबीयाची एकत्रित आज ही 1.5-2 तास बैठक पार पडली. या बैठका गेली 4 दिवस झालं सुरू आहेत. या बैठकामध्ये मग कौटुंबिक चर्चा होत असणार असंच दिसतंय. त्यातही पवार कुटुंबियांनी जे आपलं शैक्षणिक, औद्योगिक वगैरे ह्याच्यात जे उभं केलेलं आहे, त्यात मग अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर तर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लावायची याची चर्चा होत असणार हे नक्की. परंतु माध्यमं आणि राजकीय नेते मंडळी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचाच ढोल बजावत असताना सर्वत्र दिसत आहे. असो, आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.